नमस्कार, फ्लेवर्स अँड क्युअर्समध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपली आजची रेसिपी आहे मिक्स मसाला व्हेजिटेबल खिचडी. तर ही जी रेसिपी आहे ही एकदम पटकन बनते आणि तुमच्या घरामध्ये ज्या कोणत्या भाज्या शिल्लक असतील त्या भाज्या तुम्ही या रेसिपीमध्ये वापरून ही खिचडी बनवू शकता. तर इथे मी साधारणतः 1.25 वाटी तांदूळ आणि 1 वाटी मिक्स अशी मूग डाळ आणि तूर डाळ घेतलेली आहे. आता ह्या सगळ्याला आपण चांगलं चोळून 3 ते 4 वेळा धुवून घेणार आहोत. आता ह्या कुकरमध्ये मी 4 ग्लास इतक्या प्रमाणात पाणी घेतलं आहे. मी जो तांदूळ घेतला आहे तो साधारणतः 1 वाटी तांदळासाठी पाऊण ग्लास पाणी इतकं लागतं. तर मी इथे साधारणतः 2 ते 2.5 पट जास्त इतक्या प्रमाणात पाणी घेतलं आहे. जे तांदूळ आणि डाळ मी धुवून घेतले होते त्याच्यामध्ये मी 1 वाटी फ्लॉवर, अर्धी वाटी बीन्स, अर्धी वाटी मटार, एक मोठ्या आकाराचा टोमॅटो आणि एक मीडियम आकाराचा बटाटा चिरून घातलेला आहे आणि त्याच्यामध्येच मी 1 चमच अद्रकची पेस्ट घातली आहे. ते जे 4 ग्लास पाणी आपण कुकरमध्ये घेतलं होतं त्याला मी उकळी यायला ठेवून दिलेलं आहे. त्याच्यामध्ये 1 चमच जिरं, चवीनुसार मीठ आणि 1 चमच हळद घातलेली आहे. ते जे तांदूळ, डाळ, भाज्या आपण एकत्र करून घेतलं होतं ते आता आपण ह्या कुकरमध्ये घालून घेणार आहोत. आता या कुकरमधल्या मिश्रणाला आपण चांगलं मिक्स करून घेऊया आणि उकळी यायची वाट बघूया. तर आता तुम्ही बघत असालच की इथे मिश्रणाला एक उकळी आलेली आहे आणि आता आपण ह्या कुकरला झाकण लावून ह्याच्या साधारणतः 8 ते 10 शिट्या काढून घेणार आहोत. तर आता आपली खिचडी इथे तयार आहे. आपला कुकरही थंड झालेला आहे. कुकरचं झाकण आपण खोलून बघूयात. वाह, तर आपली खिचडी इथे छान मऊ अशी शिजली आहे. तर इथे जे 4 ग्लास पाणी मी वापरलं होतं त्याचं प्रमाण एकदम अचूक पडलं आहे. तर इथे मी आता ह्या खिचडीला ची चव एन्हान्स करण्यासाठी ह्या खिचडीला एक फोडणी देणार आहे. तर त्यासाठी मी एका पातेल्यामध्ये 7 ते 8 मोठे चमच तूप घेतलेलं आहे आणि थोडंसं तेलही घेतलेलं आहे. तर तुम्हाला हवं असल्यास तुम्ही इथे तेल न वापरता फक्त तूप वापरू शकता किंवा फक्त तेलही वापरलं तरी चालेल. पण जर तुम्ही या फोडणीसाठी तूप वापरलं तर ह्या खिचडीची चव नक्कीच एन्हान्स होईल. तर आता या फोडणीमध्ये मी थोडेसे मेथीचे दाणे, 1 चमच जिरं, 2 तमालपत्राची पाने आणि 10 ते 12 कढीपत्ते घातलेले आहेत. चांगलं फ्राय झाल्यावरती इथे साधारणतः 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या मी छान बारीक चिरून घेतल्या होत्या त्या आता मी घातलेल्या आहेत आणि ह्या लसणाला आपल्याला छान हलकासा गोल्डन रंग येऊन देईपर्यंत चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे. तर ही आपली फोडणी आहे ती इथे खमंग बसली पाहिजे, मग आपल्या खिचडीची चव अजून वाढेल. तर आता ह्याच फोडणीमध्ये मी 1 चमच गरम मसाला आणि 1 चमच काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे आणि थोडं मिक्स करून घेतल्यावरती आपण जी खिचडी शिजवून घेतलेली होती ती या फोडणीमध्ये घातलेली आहे. तर याऐवजी तुम्ही कुकरमध्ये डायरेक्ट तडका पॅनमध्ये हा सगळा तडका तयार करून वरनं खिचडीमध्ये घालून कुकरला गॅसवरती ठेवून त्याची एक वाफ काढलीत तर अशा प्रकारे जर तुम्ही केलं तरीही चालेल. पण मी ते तसं न करता पातेल्यामध्ये फोडणी दिलेली आहे. तुम्ही दोन्ही प्रकारे कुठल्याही प्रकारे ही खिचडीला फोडणी देऊ शकता. तर आता आपली पौष्टिक अशी मिक्स व्हेजिटेबल खिचडी इथे सर्व करण्यासाठी तयार आहे. ही खिचडी तुम्ही गरमागरम नुसती खाल्ली तरी एकदम छान लागते. पण सोबत जर थोडीशी तुपाची धार असेल आणि तोंडी लावायला जर थोडंसं लोणचं आणि पापड सोबतीला असेल तर हे जे कॉम्बिनेशन आहे ते एकदम अप्रतिम लागतं. तर ही अशी आपली मिक्स व्हेजिटेबल खिचडी मी इथे लोणचं आणि पापडसोबत सर्व करते आहे. तुम्ही पण ही रेसिपी कधीतरी बनवून बघा. तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असल्यास मला नक्की कळवा. थँक्यू.